सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब करूनही तावडे हॉटेल परिसरातील 158 एकर जमिनीवरील अतिक्रमणांसमोर कोल्हापूर महापालिका गुडघे टेकताना दिसते. सामान्यांच्या झोपडीवर बुलडोझर फिरवणाऱ्या प्रशासनानं बेकायदेशीर बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी अशी जनभावना आहे. बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाई लांबत असल्यानं महापालिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येते. याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. गांधीनगर परिसरातील बेकायदेशीर बांधकामांविरोधात सन 2012 पासून सातत्यानं शिवसेनेकडून आंदोलनं, निवेदनं आणि न्यायालयीन लढा देण्यात आलाय. दरम्यान उचगाव आणि महानगरपालिका हद्दीबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या बाजूनं दिल्यानंतर आता संबंधित बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणं बंधनकारक असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. तसंच बेकायदेशीर बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शासनाच्या नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. संबंधितांवर प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख मंजित माने, उपजिल्हाप्रमुख सागर साळोखे, राजू सांगावकर, बाळासो नलवडे, योगेश लोहार, रामराव पाटील, अजित चव्हाण, कैलास जाधव, बाबूराव पाटील, दीपक अंकल आदी उपस्थित होते.